अस्तर कट करून घेतलेला आहे। आता ही अशी मधून आपण कट लावून घेऊया। तुम्ही बघू शकता असा हा डिझाईनचा शेप आहे। साडीच्या कपड्यावरती अस्तर ठेवून घेऊया आणि ते असे ह्या पद्धतीने स्टिच करून घेऊ। हे बघा, तुम्ही बघू शकता असं स्टिच करून घेतलेलं आहे मी। अशी एक बारीक दाब शिलाई लावून घेऊया। त्याच्यानंतर हा कपडा आपण कट करून घेऊया। छोटे छोटे कट्स लावून घेऊया। कट्स लावून झालेले आहेत। आता हा आपण कपडा पलटी करून घेऊया। असा व्यवस्थितरित्या एकदम फिनिशिंगमध्ये पलटी करून घ्यायचं आहे। आणि आता आपण ह्याच्यावरती एक दाब शिलाई लावून घेऊया आणि हे दोन्ही पार्ट्स आहेत ते जोडून घेऊया। हे बघू शकता तुम्ही, दोन्ही पार्ट्स मी जोडून घेतलेले आहेत। आणि आता ह्याच्यावरती आपण एक पाइपिंग करून घेऊया। म्हणजे गळ्याची फिनिशिंग होईल। पाइपिंग लावून घेतलेली आहे। आता इथे आपण साडीचा काठपदर स्टिच करून घेणार आहोत। त्यासाठी एक असा अस्तरचा कपडा घेऊया, त्याच्यावरती हा काठपदर उलटा ठेवून दोन्ही बाजूने शिलाई लावून घेऊया। इथे आपण आता पट्टी स्टिच करून घेऊया। त्याच्या अगोदर इथे आपण आता पाइपिंग, गोल्डन कलरची पाइपिंग आहे ती स्टिच करून घेऊया। एकदम व्यवस्थितरित्या हलक्या हाताने आपण ही रेडीमेड पाइपिंग आहे ती तिथे स्टिच करून घेणार आहोत। पाइपिंग जोडून घेतलेली आहे। गळ्याची पट्टी तिथे आपण स्टिच करून घेणार आहोत। पाठची पट्टी स्टिच करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर इथे गळ्यावरती आपण एक छोटंसं गोल्डन कलरचं बटन लावून घेणार आहोत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।